ऋषिकेश आणि मी चाललोय पानशेतला आणि आता इंडिया गेट क्रॉस केलंय आम्ही. बरंच पुढं आलोय. तुम्हाला खडकवासला धरण्याचे जे दरवाजे आहेत ते बघायला मिळतील इथे. कॅमेऱ्यामध्ये काहीच नाही दिसलं, म्हणजे 50% पण नाही वाटलं. तरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये भारी दिसत असणार. तो समोरासमोर बघण्यात मजा आहे ना, अशी नाही आहे. या एकदा नक्की या. असे रोड जेव्हा मिळतात ना तेव्हा गाडी चालवायला पण मजा येते. निघायचा तसं सकाळी निघायला पाहिजे होतं, पण सकाळी मी पण बाहेर, ऋषी पण बाहेर, म्हणून सकाळी निघता नाही आलं. आम्ही 3 वाजता निघणार होतो, थोडासा उशीर झाला, 5 वाजता निघालो.
बीचच्या इकडे आलेलो आहे आपण. बघू शकता तुम्ही. पानशेत धरण आणि वरसगाव धरण शेजारी शेजारीच आहे. तर आपण पानशेतला आल्यानंतर म्हटलं की वरसगावला पण जाऊ. एक फक्त शांती ज्याला पाहिजे ना त्याने इकडं उभं राहायचं आणि फक्त हे बघायचं. हां फुल शांती. व्ह्यूला आलेलो आहे आम्ही. आमच्या डेस्टिनेशनला मगाशीच पोचलेलो आहे पण हे जरा बॅक साईडचं आहे. भयानक व्ह्यू आहे. ऋषी गेलाय गाडी वळवायला. ऋषी व्ह्यू दाखवायचा का लोकांना? हा चेक करा फक्त. खाली बोटिंग करायला पण आहेत. इथे दिसत असणार तुम्हाला बोटिंग करता येते. इथे या झाडाच्या मागे पण आहे बरोबर बोटिंग करायला. पण ओव्हरऑल खास वातावरण. पाऊस पडला ना तुम्ही कुठं पण जावा नेचरमध्ये. असं नाही पाण्याच्याच ठिकाणी जावा, इकडे जावा तिकडे जावा. हा रस्ता पण बघा एकदम चुंबेश्वरी रस्ता आहे. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. आणि आमचा प्लॅन आहे इथूनच रिटर्न जायचं. आता उशीर पण भरपूर झालेला आहे. तसं भरपूर जायचं होतं आम्हाला पुढं. कुठेही जायचं होतं. हां कुठेही जायचं होतं. पण ठीक आहे पहिलाच ब्लॉग आहे बघा. मस्त वाटेल अजून अजून तो एकदा एक्सप्लोर करू. झूम कर एकदम झूम कर. तो रोडच दिसला पाहिजे. तो डोंगरातला कुठं आहे? वरच्या खालच्या? जाऊ दे जाऊ दे. दिसला का रोड? ओके फोकस कर. फोकस फोकस फोकस. ह्या रोडला जायचं. हा रोड एक्सप्लोर करायचा. करू तो पण करू. सगळी गाणे वाजणार. आणि तो वाजवायचं. आपल्याला डीजे तर परतीच्या वाटेला चाललोय आम्ही. आता आता मस्तपैकी खडकवासल्याच्या इथं कांदा भजी खाणार आहे. कांदा भजी चटणी. काय म्हणतो? तोंडाला पाणी कसं सुटलंय ऋषीच्या. यायलाच लागते. कांदा भजी खाल्ल्याशिवाय इकडे यायचं आलेलं ते सुख जे आहे ना ते पूर्ण नाही होत.